कारखान्याला भीषण आग, तिघांचा मृत्यू, कंपनीचा मालकही आत अडकून पडला। सोलापूर शहरातील अक्कलकोट MIDC परिसरातील एका कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची घटना घडली। रविवारी सकाळी उजाडल्यानंतरही ही आग तुमसतच आहे। त्यामुळे आता ही आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या अग्निशमन केंद्रावरील बंब या ठिकाणी दाखल झाले आहेत। दरम्यान काल रात्री अग्निशमन दलाने फायर ब्रिगेड या कारखान्यातून 3 जणांना बाहेर काढले। हे तिघेही आगीने होरपळल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले होते। या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। मात्र कंपनीचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही कंपनीच्या आतच अडकून पडले आहेत। आगीची भीषणता पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता कितपत आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। MIDCतील सेंट्रल टेक्सटाईल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे 3च्या सुमारास आग लागली। या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचे काम केले जायचे। टॉवेल तयार करण्याचे साहित्य कारखान्यात असल्याने आग वेगाने पसरत गेली। या टेक्सटाईल मिलचे मालक स्मानबाई मनसुरी वय 28 आपल्या कुटुंबियांसह कारखान्याच्या परिसरातच वास्तव्यात होते। कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय हे अद्यापही कारखान्यात अडकलेले आहेत। उस्मानबाई मनसुरी वय 78, अनस मनसुरी वय 24, शिफा मनसुरी वय 23, चुमुकला युसुफ मनसुरी वय 1 हे 4 जण अद्याप आत अडकलेले आहेत। मनसुरी यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल उशिरा आल्याचा आरोप केला। अग्निशमन दल लवकर आले असते तर सगळ्यांचा जीव वाचला असता। अग्निशमन दलाकडे कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नव्हती असेही नातेवाईकांनी म्हटले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।